विश्वास पाठकजी न्यूज प्लॅनेटमध्ये आपलं खूप खूप स्वागत। खरं तर आज आपल्या पक्षाच्या असलेल्या यादीवरती जर नजर टाकली तर घराणेशाहीला आजपर्यंत विरोध असताना देखील घराणेशाहीच्या माध्यमातून आलेल्या यादीमध्ये भाजपची यादी सर्वात जास्त घराणेशाहीचं तिकीट वाटप करणारी ठरते का? तुमचं या संदर्भातलं विश्लेषण काय आहे? तर दुसरीकडे निष्ठावंतांचं काय? वर्षानुवर्षे त्यांनी पक्षाला दिलेला वेळ, त्यांचं आयुष्य याचं कुठेतरी तिकीट वाटप करताना विसर पडतो का? विश्वासजी। विशालजी, खरं तर भारतीय जनता पक्षातर्फे अधिकृत यादी विशेषतः मुंबईची बीएमसीची अजून जाहीर झालेली नाहीये। त्यामुळे अनेक नावं जे चर्चेला जातात आहे ते नाव तुम्हाला दिसणार नाही। त्याचं कारण असं आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे की जे वर्तमान आमदार, खासदार, मंत्री आहेत त्यांच्या मुलांना तिकीट दिल्या जाणार नाही। जसं कोल्हापूरच्या महाडिकांनी आपल्या मुलाचं उमेदवारी अर्ज मागे घेतला, अशा प्रकारच्या घटना तुम्हाला दिसतील। भारतीय जनता पक्ष एकमेव असा पक्ष आहे की जो घराणेशाहीवर बिलकुल विश्वास ठेवत नाही। जसं हे नितीन नबीन म्हणून जे आमचे आता राष्ट्रीय अध्यक्ष झाले हे आजपर्यंत कोणाला माहित नव्हते। व्हेरॅज घराणेशाही कशाला म्हणतात की मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, इंदिराजी, नंतर राजीवजी, राहुलजी, सोनियाजी, प्रियंकाजी ही घराणेशाही झाली। तिकडे शरद पवार, नंतर मग सुप्रिया सुळे ही घराणेशाही झाली, किंवा आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे त्यांचे चिरंजीव ही घराणेशाही झाली। भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही असं एक देखील उदाहरण दाखवा की आमचे अध्यक्ष हे पुढचे अध्यक्ष कोण आहे आम्हाला माहितच नसतात। आता एखादी व्यक्ती, तिचे वडील आमदार असू शकतात, त्यांना तिकीट मिळू शकतं। मी तर म्हणतो भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून त्यांना ते देखील देऊ नये। मात्र कधी कधी निवडणुका इज ऑल अबाउट विनेबिलिटी। तर विनेबिलिटीसाठी तुम्हाला जर काही तडजोड करावी लागली तर ती करणं देखील आवश्यक असते, अपरिहार्य आहे। मी त्याचं समर्थन करत नाही, कारण शेवटी तुम्हाला देशासाठी, राज्यासाठी किंवा शहरासाठी जर बदल आणायचे असतील तर तुम्हाला सत्तेला तुम्ही पादाक्रांत करणं हे अतिशय आवश्यक आहे। त्यामुळे या गणितामध्ये, विनेबिलिटीमध्ये हे देखील आवश्यक असतं। म्हणून काही ठिकाणी अशा लोकांना तिकीट दिल्या जातात, मात्र त्याचं भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी कधी समर्थन करणार नाही। बरोबर आहे विश्वास पाठकजी, आपण दोन्ही मतं सांगितली। एक म्हणजे भाजपचे प्रवक्ते म्हणून देखील, आणि काही गोष्टींचं तुम्ही समर्थनही करत नाही। मात्र जेव्हा मतदार राजा एखाद्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठीची तयारी करत असतो, त्याचं मत, अमूल्य मत हे त्या उमेदवाराला देण्यासाठी तयार असतो, त्यावेळेला अनेक वेळेला गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले देखील अनेक जण सक्रिय दिसून येतात राजकारणामध्ये। तरी देखील एखादा पक्ष त्यावरती विश्वास का ठेवत असतो? राहिला राहता विनेबिलिटीचा प्रश्न। अनेक कार्यकर्ते हे फार विश्वासानं आपापल्या पक्षांच्या कार्यालयासमोर गेले, मात्र रडत रडत बाहेर पडतानाही दिसून आले। त्यांच्या मनातला आक्रोश होता की इतके वर्ष आम्ही निष्ठावान राहिलो, मात्र पक्षानं आमची जाण ठेवली नाही। अशा कार्यकर्त्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही? विनेबिलिटी नेमकी ठरते कशावरती? उमेदवारी देताना किंवा त्याला एखादा उमेदवाराचा एबी फॉर्म देत असताना कुठला क्रायटेरिया लावला जात असतो? विश्वासजी। नाही, भारतीय जनता पक्षामध्ये नक्कीच आमचा अतिशय चांगला एक सर्व्हे असतो। काही प्रोफेशनल एजन्सी सर्व्हे करतात, आमचा स्वतःचा एक सर्व्हे असतो, आणि सर्व्हेच्या माध्यमातून आम्हाला देखील कधी कधी धक्कादायक वाटतं की या व्यक्तीला तिकीट काय मिळालं, मात्र तो सर्व्हे मध्ये पहिला आलेला असतो। पण भारतीय जनता पक्षामध्ये आमचे कार्यकर्ते जास्त प्रमाणामध्ये गोष्टी स्वीकारतात, मनाविरुद्ध घडल्या तरी स्वीकारतात, कारण तो सर्व्हे मध्ये पुढे आलेला असतो। आता उदाहरण देतो की तुमच्याच प्रोफेशन मधले आमचे नवनाथ बन हे आता भारतीय जनता पक्षामध्ये आले, मात्र सर्व्हे मध्ये ते वार्ड नंबर 135 मध्ये खरोखरच प्रथम क्रमांकावर आले। आता त्यांचं बॅकग्राऊंड काय म्हणजे हे खरं तर सांगायला नको, मात्र त्यांचे वडील बीडमध्ये एका सरकारी दवाखान्यामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी, त्यांना काही बॅकग्राऊंड नाही, मुंबईमध्ये येतात, ते आपलं काम करतात। त्यामुळे अशी तुम्हाला मी कितीतरी नावं देतो ज्यांना पॉलिटिकल काही बॅकग्राऊंड नाही। त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि विनेबिलिटी हे समीकरण हे अतिशय ट्रान्सपरंट आहे, आणि त्या दृष्टीनेच आम्ही उमेदवारी देत असतो। आता मी एक मुद्दा तुम्हाला सांगू इच्छितो की जे मतदार आहेत ना, मतदारांना देखील काही अपरिहार्यता असतं। त्याला 1, 2, 3, 4 पैकी एकाला निवडायचं असतं, किंवा मग नोटा हे बटन दाबायचं। आता त्याला सगळेच उमेदवार आवडतात असे नाही, पण त्यातल्या त्यात जो योग्य, त्यातल्या त्यात जो चांगला, त्याला ते मत दिले जातं। आता ही एक डेमोक्रेसी आहे, डेमोक्रेसीची एक पद्धत आहे, इलेक्ट्रल सिस्टम आहे, ही हळूहळू ती बदलते आहे। परंतु ते जोपर्यंत दोषमुक्त होत नाही तोपर्यंत या गोष्टींमध्येच राहून आपल्याला एक चांगलं सरकार देण्यासाठी जे जे करावं लागतं ते करणं भाग असतं। निश्चितच आहे, आणि त्या क्रायटेरियावरतीच प्रत्येक राजकीय पक्ष सत्तेचं स्वप्न देखील पाहताना दिसून येत असतं।
यंदाच्या निवडणुकांचा जर आपण विचार केला तर विविध प्रकारची राजकीय समीकरणं आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळत आहे. कुणी स्वबळाचा नारा देतोय, कुठे वेगळ्या प्रकारची युती किंवा आघाडी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. एकंदरीतच भवितव्य काय असेल पुढच्या या निवडणुकीचं असं तुम्हाला वाटतं? नाही, निवडणुकीचं भवितव्य चांगलंच आहे. शेवटी काय की ही एक प्रोसेस आहे. इलेक्शनची ही जी एक महिन्याची प्रोसेस आहे, ही प्रोसेस आपल्याला जरा वेदनादायी वाटते, पेनफुल वाटतं. मात्र एकदा ती प्रोसेस पूर्ण झाली, एकदा सरकार स्थापन झालं, तर मग भारतीय जनता पक्ष किंवा आमचे सहयोगी पक्ष आहे ते ज्या प्रकारे केंद्रामध्ये राज्यामध्ये काम करतात हे जनतेने पाहिलेलं आहे. त्यामुळे डबल इंजिन सरकारचा काय फायदा होतो हे महाराष्ट्राने पाहिलं. आता आम्ही ट्रिपल इंजिनचा नारा दिलेला आहे. त्यामुळे लोकल बॉडीजमध्ये देखील तुम्ही भारतीय जनता पक्ष किंवा मित्र पक्षांना जर निवडून दिलं तर थेट मोदीजी जे म्हणतात ते खालपर्यंत त्या योजना राबवता येतील, की तुमच्या मनामध्ये जे काही हे केंद्रापर्यंत आपल्याला पोहोचवता येईल. मला असं वाटतं की सध्या जे काही चालू आहे हे अतिशय पॉझिटिव्ह असं चित्र आहे. देशामध्ये अनेक बदल घडतात आहे आणि तरुण मतदार हा खरोखरच ट्रान्सपरंटली इंडिपेंडेंटली मतदान करतोय. बरोबर आहे विश्वासजी. जाता जाता एक शेवटचा प्रश्न मला आपल्याला विचारायचा आहे आणि तो म्हणजे असा की तुम्ही आता मगाशी म्हणालात की ज्या प्रकारची यादी आम्ही आता प्रेक्षकांना दाखवतोय की भाजपची अधिकृत यादी येणार, अनेक नावं त्यामध्ये नसणार, मात्र कुठल्या प्रकारचे सरप्राइजेस असतील, जसं नवनाथ बनी यांचं तुम्ही मगाशी उदाहरण दिलं की वॉर्ड क्रमांक 135 मधून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यासाठी ज्यावेळेला तुम्ही सर्व्हे केला असेल, इंटरनल सर्व्हे असेल, त्यावेळेला नंबर 1 म्हणून ते त्या ठिकाणी निवडून आलेले असतील, त्यामुळे पक्षाने त्यांना उमेदवारी दिलेली आहे. आणखी असे धक्कादायक कुठल्या प्रकारचे निकाल किंवा नावं समोर येण्याची शक्यता आपल्याला वाटते? काय तुम्ही एक्सक्लुझिव्ह आमच्या प्रेक्षकांना सांगू इच्छिता? तर मी एवढंच सांगेल की समजा एखाद्या वर्तमान मंत्री, आमदार, खासदाराच्या मुलाला तिकीट दिलं असेल किंवा ते यादीत नाव दिसत असेल जे अजून अधिकृत नाही आहे, ते नावं गळतील. बरं. आणि जो काही आम्ही क्रायटेरिया ठरवला आहे त्या क्रायटेरियाप्रमाणे जे सर्वेमध्ये नंबर 1 आलेले आहेत ते सर्व तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतील. आज आमच्यातले जे काही नावं पुढे आलेले आहेत याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष म्हणून अतिशय अशी पॉझिटिव्ह अशी एक रिॲक्शन आहे. लोक अतिशय खुश आहेत की निवडणूक उमेदवार निवडताना अतिशय योग्य ती काळजी देवेंद्रजींनी त्यांच्या टीमने घेतलेली असं ते दिसत आहे. नक्कीच. धन्यवाद विश्वास पाठकजी, तुम्ही आमच्यासोबत इतकं सविस्तरपणे सांगितलं आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत प्रत्येक पक्षाची नेमकी बाजू काय असते, कशा प्रकारे त्यांच्यात उमेदवार निवड केली जात असते, उमेदवार निवडून आल्यानंतर पुढची प्रोसेस आणि विनेबिलिटी नेमकं कशा प्रकारे हे सगळे क्रायटेरियाज पाळले जात असतात त्याविषयी आपण सविस्तर चर्चा केली. धन्यवाद.